महापालिकेच्या मेगा पद भरतीतील सोडून गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती घेण्याचा खटाटोप नूतन कारभाऱ्यांनी हाती घेतला आहे। राज्यातील सोलापूरसह अनेक महापालिकांची मुदत मार्च 2022 मध्ये संपल्यानंतर या सर्वच महापालिकांमध्ये शासनाने विशेष आदेशांवर प्रशासकीय राज जारी केला। महापालिकेत कारभारी राज येण्यापूर्वीच राज्यातील महापालिकांमधील विविध संवर्गातील सुमारे 3500हून अधिक पद भरण्याचा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। मात्र महापालिकेतील प्रशासकीय राजला देखील बाजूला सारून ही पद टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच यंत्रणेकडून प्रक्रिया पार पाडून भरण्यावर देखील शिक्कामोर्तब केलं होतं। यानुसार सोलापूर महापालिका प्रशासनातील पदभरती ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून पार पाडण्यात आली। सोलापूर महापालिकेचा आकृतिबंध 28 डिसेंबर 2021 रोजी आणि सेवा प्रवेश नियम 15 डिसेंबर 2022 रोजी मंजूर झाला। त्यानुसार विविध वर्गातील सोलापूर महापालिकेसाठी एकूण 4612 पदं मंजूर आहेत। यामध्ये भरलेली पदं 3320 इतकी आहेत, तर पुन्हा आज अखेर रिक्त असलेली पदं ही 1296 इतकी आहेत। दरम्यान सोलापूर महापालिकेनं सरळ सेवा पदभरती 2023 नुसार अत्यंत गरजेच्या 31 संवर्गातील 302 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली होती। मात्र भरण्यात आलेल्या या 302 जागांपैकी 165 अधिकारी आणि विविध संवर्गातील कर्मचारी हे सेवा सोडून गेले, तर काही जण नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतरही सेवेत हजर झाले नाहीत। त्यामुळे आता यापैकी केवळ 137 उमेदवारच महापालिकेत विविध पदांवर कार्यरत आहेत। यातील अनेक नियुक्त झालेले उमेदवार यांना अन्यत्र सेवेची संधी आणि नियुक्ती मिळाल्यानं त्यांनी आपल्या पदाचा प्रशासनाकडे राजीनामा दिला आहे। याशिवाय सध्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज सादर केले असून त्यावर कार्यवाही सुरू आहे। अशावेळी महापालिकेतील रिक्त पदांची पुन्हा एकदा मेगा भरती घेण्याची धडपड महापालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांमधून सुरू झाली आहे आणि त्याच्या प्रक्रियेचे आदेश प्रशासन आणि संबंधित विभागाला देण्यात आले। याची तातडीनं तयारी पूर्ण करून प्रशासनानेही तसा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे। यावर आता पहिल्याच सभेत स्थायी समितीतील नूतन सदस्यांच्या उपस्थितीत नूतन सभापती मान्यता देणार आहेत। महापालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यासाठी कारणंही सादर करण्यात आली आहेत। विविध कारणांमुळे महापालिकेतील रिक्त पदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। विविध संवर्गातील तांत्रिक पदांची आवश्यकता असून ती पदं रिक्त राहिल्यामुळे शहरातील विकास कामं आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याचं प्रशासन आणि संबंधित विभागाकडून प्रस्ताव घेण्यात आले आहेत।